नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण जे आहे ती कंबाईनची जी मुख्य परीक्षा झालेली होती त्यामधील प्रश्न उत्तरांचं विश्लेषण जे आहे ते आपण बघत आहोत. तर ही जी परीक्षा झालेली आहे ही लक्षात ठेवा, कंबाईनची मुख्य परीक्षा 2022ची आहे, जी राज्य कर निरीक्षक म्हणजे STI पदासाठी झालेली होती. तर 14 ऑक्टोबर 2023ला हा पेपर झालेला होता. ठीक आहे, तर त्याचं आपण विश्लेषण जे आहे ते बघत आहोत भूगोल या विषयाचं. तर याच्यामध्ये आता दोन आपल्याला प्रश्न जे आहेत ते डिटेलमध्ये डिस्कस करायचे आहेत. पहिला प्रश्न आहे तो नदी प्रणालीवरती आहे आणि दुसरा प्रश्न आहे तो भूगर्भ प्रश्न या चॅप्टरवरती आहे. महाराष्ट्राच्या भूगोलावरचेच हे प्रश्न आहेत, तर आपल्याला व्यवस्थितरित्या बघायचं आहे. तर बघा, तर पहिला प्रश्न असा आहे की गोदावरी नदीने महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी डॅश डॅश टक्के क्षेत्र जे आहे हे व्यापलेलं आहे, अशा प्रकारचा प्रश्न आहे. ठीक आहे, तर याचं जे उत्तर आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 49% क्षेत्र जे आहे ते व्यापलेलं आहे. तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही नदी प्रणाली या चॅप्टरचा अभ्यास करताय, जितकी काही नदी खोरी असतील त्या प्रत्येकाचं क्षेत्र तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ते सुद्धा आपण विश्लेषणामध्ये बघणारच आहे. तर ते सुद्धा तुम्ही व्यवस्थितमध्ये लिहून घ्या. ज्या गोष्टी सांगतो ते व्यवस्थित लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला नंतर काही प्रॉब्लेम येणार. अशा प्रकारचा जर प्रश्न विचारला तर 100% तुम्हाला प्रश्न जो आहे तो सुटला पाहिजे. ठीक आहे, एक म्हणजे क्षेत्र त्याचं किती आहे प्रत्येकाचं ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर आता सुरुवात करूया. तर बघा, पहिल्यांदा एक मॅप तुम्हाला मी सांगतो आधी. तर हा रेड कलरनं जो सगळा तुम्हाला दाखवलेला एरिया आहे, हा टोटली जो एरिया आहे हा कृष्णा आणि भीमा नदी खोऱ्याचा हा एरिया आहे. ठीक आहे, हा जो तुम्हाला रेड कलरनं मार्क केलेला आहे, तर याचं जवळपास 22.6% क्षेत्र जे आहे हे या कृष्णा आणि भीमा नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे. हा जो तुम्हाला टोटली ब्लॅक एरिया दिसतोय हा टोटली गोदावरी नदी खोऱ्याने जो आहे तो व्यापलेला आपल्याला दिसून येतो. याचं एकूण क्षेत्र जे आहे ते 49.5% क्षेत्र आहे. तर आयोगानं जे आहे ते 49% राऊंड फिगर जे आहे ते कन्सिडर केलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा राऊंड फिगरमध्ये लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, नंतर वरचा जो भाग आहे हा तापी आणि पूर्णा नदीचं क्षेत्र आहे, जे की 16.7% क्षेत्र जे आहे ते यांनी व्यापलेलं आहे. हा तुम्हाला एकदम वरचा जो कोपऱ्यातला दिसतोय भाग, ठीक आहे, तर हा जो आहे तो नर्मदा नदीचं क्षेत्र आहे, एकूण 0.5% आहे. आणि जे तुम्हाला इकडे दिसतं हा कोकण नदी क्षेत्राचा एरिया जो ग्रीन कलरनं आपण मार्क केलेला आहे, त्याचं 10.7% क्षेत्र जे आहे हे तुम्हाला दिसून येतं. म्हणजे मॅपवरती तुम्हाला माहीत असलं पाहिजे की कुठल्या क्षेत्राने कुठला जो आहे तो एरिया जो आहे तो मार्कअप केलेला आहे. ठीक आहे, तर हेच आता चार्ट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सांगतो मी. तर बघा, गोदावरी नदी खोऱ्याने एकूण 49.5% क्षेत्र जे आहे ते व्यापलेलं आहे महाराष्ट्राचं. तर इथून 49% तुम्ही मेन्शन करू शकता, राऊंड फिगरमध्ये आहे. नंतर तापी आणि पूर्णा नदी खोऱ्यांनी 16.7% क्षेत्र जे आहे ते व्यापलेलं आहे. नर्मदा नदी खोऱ्यांनी 0.5% क्षेत्रफळ जे आहे ते व्यापलेलं आहे. भीमा आणि कृष्णा नदी खोऱ्यानं एकूण 22.6% क्षेत्र जे आहे ते व्यापलेलं आहे. आणि कोकणातल्या ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्यांनी 10.7% क्षेत्र महाराष्ट्राचं व्यापलेलं आहे. तर असं जर आपण एकूण कॅल्क्युलेशन केलं तर 100% होऊन जातं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला लक्षामध्ये ठेवणं हे गरजेचं आहे. ठीक आहे, तर गोदावरी 49.5%, तापी पूर्णा नदी खोरे 16.7%, नर्मदा नदी खोरे 0.5%, भीमा आणि कृष्णा नदी खोरे 22.6% आणि कोकणातील पश्चिम वाहिनी नद्यांनी 10.7% क्षेत्र जे आहे ते व्यापलेलं आहे. आता त्यांनी डायरेक्ट वन लाईनरला प्रश्न विचारला, नेक्स्ट टाइमला तुम्हाला जोड्या लावायला विचारतील. गोदावरी नदी खोरे, तापी पूर्णा नदी खोरे, नर्मदा नदी खोरे किंवा भीमा आणि कृष्णा नदी खोरे यांचे तुम्हाला पर्सेंटेज वाईज विचारू शकतात. प्लस त्या नदी खोऱ्यांचा तुम्हाला उतरत्या क्रमाने लावा किंवा चढत्या क्रमाने लावा, असं सुद्धा प्रश्न जे आहे ते त्याच्यामध्ये विचारू शकतात. सो पॉसिबिलिटी जी आहे जेवढी पॉसिबिलिटी तुम्हाला काढता येऊ शकते तेवढी पॉसिबिलिटी तुम्हाला जी आहे ती काढता यायला पाहिजे एखादा मुद्दा तुम्हाला वाचताना. आता गोदावरी नदी खोऱ्याची आपली माहिती सुरू आहे, 49% क्षेत्र हे व्यापलेलं आहे. तर आता एक्झॅक्टली आपण याची माहिती थोडीशी बघून घेऊया. तर गोदावरी नदी जी आहे तर ही दक्षिण भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. कुठली? गोदावरी नदी जी आहे ती दक्षिण भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा असं देखील म्हटलं जातं. कारण का? तर या नदीच्या प्रवासावरती अनेक तीर्थक्षेत्राची ठिकाणे मोडतात, म्हणून तिला दक्षिण भारताची गंगा असं देखील म्हटलेलं जातं. प्लस गोदावरी नदीला वृद्ध गंगा असं देखील म्हटलं जातं, कारण ही पूर्वीच्या गोंडवाना भागातील नदी आहे. ठीक आहे, किंवा भागमधून वाहते, पूर्वीच्या गोंडवाना भागातील नदी आहे, त्याच्यामुळे हिला वृद्ध गंगा देखील असं म्हटलं जातं. तर गोदावरी नदीचा जो उगम आहे हा ब्रह्मगिरी पर्वतामध्ये झालेला आहे. तर आयोगाने एक नवीन टेक्निक शोधून काढलेली आहे तुम्हाला, की डायरेक्ट जिल्हा किंवा तालुका न विचारता एक्झॅक्टली उगमस्थान त्याचं विचारतात. ठीक आहे, एक्झॅक्टली उगमस्थान विचारतात. त्याच्यामुळे हे सुद्धा तुम्हाला माहीत असू दे. तर गोदावरी नदी ती ब्रह्मगिरी पर्वतामधून उगम पावते. त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये हे ठिकाण आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये. गोदावरी नदीची भारतातील एकूण लांबी आहे 1450 किलोमीटर आणि महाराष्ट्रातील आहे 668 किलोमीटर. गोदावरी नदीचं क्षेत्रफळ आहे 3,13,389 चौरस किलोमीटर. महाराष्ट्रातलं याचं क्षेत्र आहे 1,52,588 चौरस किलोमीटर इतकं याचं क्षेत्रफळ जे आहे ते महाराष्ट्रामध्ये आहे. याची उपखोरे आहेत एकूण 30. याची उपखोरी मोडतात गोदावरी नदीच्या अंडर. ठीक आहे, 30 उपखोरी याच्या वेगवेगळ्या उपनद्यांनी जे आहेत ते बनवलेले आहेत. कोणत्या जिल्ह्यामधून गोदावरी नदी वाहते?
तर अहमदनगर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल म्हणजे जुना औरंगाबाद जिल्हा असेल, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि गडचिरोली या जिल्ह्यामधून ही गोदावरी नदी वाहते. नंतर गोदावरी नदी जी आहे ती नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद जवळ तेलंगणा या राज्यामध्ये प्रवेश करते आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करून गडचिरोलीमध्ये पुन्हा ती एकदा प्रवेश करते. पुन्हा गडचिरोलीच्या सीमेवरून प्रवेश करून पुन्हा तेलंगणामध्ये वाहते. म्हणजे अशा प्रकारे एकूण 2 वेळा ही जी नदी आहे ही महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते. तर ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला माहित असणे बेसिक गोष्टी ज्या आहेत ह्या याच्यावरती आयोग विचारताना बेसिक आपण करायला कुठेतरी कच्चं पडतो. नंतर राजमहेंद्री आंध्र प्रदेश या ठिकाणी ती बंगालच्या उपसागराला मिळते गोदावरी नदी जी आहे ती. ठीक आहे, तर या बेसिक काही गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षामध्ये ठेवा, फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत या. त्याच्यानंतर आता गोदावरी नदीला उजव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या नद्या आणि डाव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या नद्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी कन्फ्यूज होता. त्याच्यामुळं असे जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत यासाठी तुम्ही सेपरेट एक नोटबुक घाला महत्त्वाचे पॉईंटसाठी. त्याची उजळणी सारखी सतत तुम्ही करत चला म्हणजे कुठलाही पॉईंट तुमचा मिस आउट होता कामा नये. आता उजव्या तीरावरून मिळणाऱ्या नद्या असा जरी प्रश्न विचारला म्हणजे उजव्या तीरावरून म्हणजे दक्षिण तीरावरून मिळणाऱ्या नद्या कुठल्या असतील. ठीक आहे, किंवा उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या असं सुद्धा विचारतात, किंवा दक्षिण बाजूने कुठल्या नद्या गोदावरी नदीला येऊन मिळतात. तर आज याचं बघा, दारणा जी आहे नदी ही नाशिक जिल्ह्यातली आहे, प्रवरा नदी अहमदनगर जिल्ह्यातली आहे, शिंदफणा नदी आहे, मांजरा नदी आहे जे की नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. तर या काय उजव्या बाजूने किंवा उजव्या तीरावरून किंवा दक्षिण बाजूने मिळणाऱ्या गोदावरी नदीला येऊन मिळणार ह्या नद्या उपनद्या आहेत गोदावरीच्या. नंतर गोदावरी नदीला डाव्या बाजूने कुठल्या येऊन नद्या मिळतात, डाव्या म्हणजे कुठल्या उत्तर साईडून कुठल्या नद्या येऊन मिळतात ह्या गोदावरी नदीला. तर कादवा नाशिक, शिवना औरंगाबाद, दक्षिण पूर्णा परभणी, प्राणहिता आणि इंद्रावती गडचिरोली. म्हणजे नुसतंच तुम्ही पुस्तक घेऊन वाचत बसायचं नाही, थोडंसं डोकं लावा, लॉजिक लावा, त्याच्या पाठीमागं काय आहे कसे विचारू शकता त्याच्यावरती प्रश्न. ठीक आहे, तर आता इतकंच आपण याच्यामध्ये बघूया. जसजसे प्रश्न समोर जातील तसंच आपण अजून सखोल्याचं विश्लेषण करणार आहे. पण गोदावरीच्या संदर्भामध्ये इतके तरी महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. नंतर याच्या उपनद्याची डिटेलमध्ये माहिती आपण ज्यावेळी प्रश्न विचारतील त्यावेळी आपण नंतर क्लिअर करून घेऊया. पण आता तरी गोदावरी नदीच्या बाबतीमध्ये इतक्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की एकूण 49% क्षेत्र जे आहे, ओके, तर ह्या गोदावरी नदीने महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 49% क्षेत्र जे आहे ते व्यापलेलं आहे. ठीक आहे, तर आता याच्या पुढचा एक प्रश्न आहे की असा प्रकारचा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याचा भाग भूशास्त्रीयदृष्ट्या अतिशय भक्कम आहे, याचं कारण काय आहे. ठीक आहे, काय विचारले, महाराष्ट्र राज्याचा भाग भूशास्त्रीयदृष्ट्या अतिशय भक्कम आहे याचं कारण काय विचारले. आधी प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या, त्याच्यानंतर जे पर्याय दिलेले आहेत हे केअरफुली तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे, हा भूभाग विविध खडकांपासून बनलेला आहे. या भूभागात रूपांतरित खडक मोठ्या प्रमाणात आढळतात. हा भूभाग प्राचीन खडकांपासून बनलेला आहे. या भूभागाचे संतुलन समान आहे. ठीक आहे, आता बरेच जण कन्फ्यूज होतील या भूभागाचं संतुलन समान आहे. ठीक आहे, इथे कन्फ्यूज होऊ शकतात किंवा विविध खडकापासून बनलेला आहे म्हणून तो भक्कम आहे. तर तसं नाही, त्याच्या पाठीमागे काहीतरी शास्त्रीय कारण असतं. लक्षात ठेवा की हा भाग मुळातच भूशास्त्रीयदृष्ट्या अतिशय भक्कम का आहे, तर तो मुळातच प्राचीन काळापासून ती प्रक्रिया जी आहे ही बनत आलेली आहे. त्याच्यामुळे तो प्राचीन खडकापासून बनलेलाच हा महाराष्ट्र राज्याचा बराचसा भाग आहे. ठीक आहे, तर ते त्याच्या पाठीमागचं लॉजिक जे आहे ते आपण याच्यामध्ये आपण समजून घेणार आहोत. तर याचं उत्तर काय आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर हा भूभाग जो आहे तो प्राचीन खडकांपासून बनलेला आहे, त्याच्यामुळं महाराष्ट्र राज्याचा भाग हा भूशास्त्रीयदृष्ट्या अतिशय भक्कम आहे. भूशास्त्रीय हा शब्द फार महत्त्वाचा आहे. ज्यावेळी तुम्हाला भूशास्त्रीय हा शब्द येतो तर त्याच्या पाठीमागे काहीतरी थिअरी असते, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्याच्यामुळे हा भूभाग जो आहे तो प्राचीन खडकापासून बनलेला आहे. तर का बनलेला आहे, तर महाराष्ट्र पठार जो आहे, ठीक आहे, आधी महाराष्ट्र पठार असेल, सह्याद्रीचा भाग असेल किंवा कोकण भाग असेल, हे असे एकूण 2-3 भागामध्ये आपण डिवायडेशन करून जरी आपण बघितलं तर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर महाराष्ट्र पठार जो आहे तो भारतीय द्वीपकल्पीय पठाराचा एक भाग असून हे पठार प्राचीन गोंडवाना खंडाचा भाग होतं. ठीक आहे, प्राचीन गोंडवाना खंडाचा हा काय होता, भाग होता महाराष्ट्र पठार. नंतर पॅलिओझोईक या प्राचीन कालखंडामध्ये पृथ्वीवर पॅन्जिया नावाचं एक खंड होतं आणि या कालखंडाच्या अखेरच्या टप्प्यात कार्बोनिफेरस महायुगामध्ये या पॅन्जिया खंडाचं उत्तरेकडील लॉरेशिया आणि दक्षिणेकडील गोंडवाना असे एकूण 2 त्याचे भाग झाले. ठीक आहे, कार्बोनिफेरस महायुगामध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा म्हणजे पॅलिओझोईक या कालखंडाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये कार्बोनिफेरस महायुगामध्ये या पॅन्जिया खंडाचं उत्तरेकडील लॉरेशिया आणि दक्षिणेकडील गोंडवाना असे एकूण 2 भाग झाले. त्याच्यानंतर मेझोझोईक या मध्य कालखंडाच्या अखेरीस क्रिटेशियस महायुगामध्ये गोंडवाना लँडचं विभाजन होऊन दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि भारतीय द्वीपकल्पाची काय झाली, निर्मिती झाली. आणि भारतीय द्वीपकल्पाचा एक भाग असणाऱ्या महाराष्ट्र पठारावरती क्रिटेशियस कालखंडामध्ये भेगी उद्रेक होऊन लावाचे थर पसरले. ठीक आहे, बघा क्रिटेशियस कालखंडामध्ये भेगी उद्रेक होऊन काय झालं, लावाचे थर पसरले. त्यामुळे जे प्राचीन खडक होते हे या लावाखाली दाबले जाऊन महाराष्ट्राच्या बहुतांश भागावरती काय पसरला, लावा पसरला आणि त्याचं थंड होऊन बेसॉल्टमध्ये रूपांतर जे आहे ते झालेले. याचा अर्थ काय, प्राचीन खडकापासून जे आहे
हे महाराष्ट्राची बराचसा भूभाग जो आहे तो बनलेला आहे, ठीक आहे. कारण हे लावाखाली दाबले गेलेले आहेत, त्याच्यानंतर मग त्याच्यावरती भेगी उद्रेक झाला, नंतर जो लावा आहे तो पसरला, थंडवून त्याचं बेसॉल्टमध्ये रूपांतर झालं, पण त्याच्या आधी सुद्धा प्राचीन खडक त्याच्याखाली दाबले गेलेले आहेत ना. तर महाराष्ट्र पठारावर लावाचे थर ज्या भागात पोहोचलेले नाहीत त्या भागात, म्हणजे कुठं पूर्व विदर्भ असेल किंवा दक्षिण कोकण असेल, तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. ज्यावेळी क्रिटेशियस कालखंडामध्ये भेगी उद्रेक झाला त्यावेळेला कोणत्या भागामध्ये लावा जो आहे तो पसरलेला नव्हता, तर पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकणामध्ये पसरलेला नव्हता. मग त्यावेळेला तिथं काय झालं, प्राचीन निर्मितीचे जे प्रस्तर आहेत ते आपल्याला त्या भागामध्ये सुद्धा दिसून येतात, ठीक आहे. पण बराचसा जो भाग आहे तो बेसॉल्ट या खडकामध्ये रूपांतर झालं. मग इथं पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकणामध्ये काय होते, तर तिथं मॅक्झिमम जांभा खडक आपल्याला दिसून येतो, ठीक आहे. तर ह्या काही बेसिक गोष्टी आहेत ह्या तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, तर आता महाराष्ट्रातील प्रस्तर निर्मितीचे जर प्रकार आपण बघायला गेलो तर कुठले प्रकार आपल्याला सांगता येतील. तर पहिला जो आहे तो आर्कियन आहे, दुसरा आहे तो धारवाड आहे, तिसरा आहे तो कडप्पा आहे, चौथा आहे तो विंद आहे, नंतर गोंडवाना कालीन आहे, दख्खन कालीन आहे, प्लायस्टोसिन आहे आणि क्वार्टनरी आहे. प्राचीन भूभाग जो आहे याचे हे प्रकार आहेत, म्हणजे कुठले कुठले खडकांचे प्रकार आहेत तर हे सुद्धा तुम्हाला माहित असलं पाहिजे. तर म्हणून आपण भूगर्भ प्रश्न चॅप्टर घेतला होता आणि त्याचाच आता प्रश्न जो आहे तो ऑलरेडी पडलेला आहे. आर्कियन, धारवाड, कडप्पा, विंध्य, गोंडवाना कालीन, दख्खन कालीन, प्लायस्टोसिन, क्वार्टनरी. तर या गोष्टी लक्षात ठेवा. आता प्राचीन काळामधून हे कसे आपण डिवाइड करायचे, तर आर्यकालीन जो आहे खडक, आर्यकालीन काळामध्ये हे क्वार्टरनरी असेल, टर्शरी असेल, डेक्कन ट्रॅप असेल किंवा गोंडवाना कालीन खडक असतील, हे आर्य काळातील खडक आहेत, म्हणजे प्राचीन काळापासून हे तयार होत आले, लक्षात ठेवायचं. तर क्वार्टरनरी खडक जे आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे, टर्शरी काळातील खडक वर्धा वैनगंगा खोऱ्यामध्ये, डेक्कन ट्रॅप महाराष्ट्राचं पठार, गोंडवाना कालीन नागपूर, चंद्रपूर, वर्धा हे प्राचीन काळापासून घडत आलेले आहेत प्रकार, ठीक आहे. खडकांचे प्रकार असतील तर हे कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठले खडक आहेत ते हे सुद्धा आपल्याला सांगितले. एक्झॅक्टली द्रविडीन भागामध्ये फक्त आढळत नाहीत आपल्याला. त्याच्यानंतर पुराणकालीन खडकामध्ये जर बघितलं तर दोन प्रकार मोडतात, की विंध्य श्रेणी आणि कडप्पा श्रेणीचे खडक. तर विंध्य श्रेणीचे आहे ते चंद्रपूर असेल, कडप्पा श्रेणीचे असतील तर कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये आढळतात. आणि आर्कियन कालीन खडक बघायला गेलो तर धारवाड आणि आर्कियन असे दोन टाईप पडतात. तर धारवाडमध्ये नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खडक असतील आणि आर्कियनमधील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नांदेड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खडक असतील, ठीक आहे. तर म्हणजेच काय, प्राचीन काळापासून म्हणजे पुरातन काळापासूनच हे प्राचीन खडकांनी भूभाग जो आहे हा बनलेला आहे, तो अतिशय भक्कम पद्धतीने बनलेला आहे. तर आपल्याला काय प्रश्न विचारला होता की महाराष्ट्र राज्याचा भाग भूशास्त्रदृष्ट्या अतिशय भक्कम आहे, याचं कारण काय, तर हा भूभाग प्राचीन खडकापासून बनलेला आहे, म्हणून हा भूभाग जो आहे तो अतिशय कसा बनलेला आहे, अतिशय भक्कम बनलेला आहे, ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं हे गरजेचं आहे. ओके, तर अशा प्रकारचे दोन प्रश्न आहेत, तर केअरफुली तुम्ही बघत चला, म्हणजे त्या खोलवरती जायचा प्रयत्न करा. विश्लेषण अशा पद्धतीने करायचं असतं एखाद्या प्रश्नाचं. त्याच्यामुळे आपण ही विश्लेषणाची सिरीज सुरू केली की जेणेकरून तुम्हाला एक आवाका म्हणजे कसं विश्लेषण करायचं हे तुम्हाला समजून जाईल त्या प्रश्न उत्तराचे, म्हणजे त्यामधून जास्तीत जास्त पॉईंट क्लिअर करण्याचा तुम्ही 100% प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला MPSCची तयारी जी आहे ती थोडीशी सोपी वाटायला सुरुवात होईल, ठीक आहे. अशाच प्रकारच्या विश्लेषणासाठी तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल आपण नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि नक्कीच आपले व्हिडिओ शेअर करत चला. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.